अजित पवारांच्या मृत्यूमागं गूढ रहस्य। ये रहस्यमय है, उनकी मौत जो है वो रहस्यमय है। कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। त्या इशाऱ्यानंतर झाला हा अपघात। राऊतांचा दावा का? उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की रहस्यमयरीत्या मौत होती है। काय होता अजित पवारांचा तो इशारा? ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सेक पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या मृत्यूला 6 दिवस उलटले। विमान अपघाताच्या कारणांचा तपास सुरू आहे, पण ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले आणि एकच खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनीही नुकतेच काही सवाल करत अजित पवारांच्या मृत्यूवरून शंका उपस्थित केली होती। त्यातच आता थेट दिल्ली इथं खासदार संजय राऊतांनी संशय व्यक्त करत गंभीर आरोप केल्यानं नव्या चर्चेला तोंड फुटलंय। अजित पवारांकडे सिंचन घोटाळ्याची फाईल होती आणि ती बाहेर काढण्याचा इशारा दिल्यानंतरच अजित पवारांचा अपघाती मृत्यू झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। पण अजित पवारांनी काय इशारा दिला होता, ते प्रकरण काय होतं, सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। ती तारीख होती 13 जानेवारी 2026। राज्यात महापालिका निवडणुकांचा प्रचार सुरू होता। यावेळी पुणे पिंपरी भागात प्रचारावेळी अजित पवारांनी एक पत्रकार परिषद घेतली होती। यात अजित पवारांनी सिंचन घोटाळ्यावरून खळबळजनक दावे केले होते। राज्यात 1999 ला राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली, पण त्या आधीच्या सरकारनं सिंचन प्रकल्पाची किंमत वाढवली होती असा आरोप अजित पवारांनी या पत्रकार परिषदेत केला होता। ते म्हणाले होते, सिंचन प्रकल्पाची किंमत अवघी 200 कोटी रुपये होती असं एका अधिकाऱ्यानं कबूल केलं होतं। तेव्हा तत्कालीन सरकारनं पक्षाच्या फंडासाठी प्रकल्पाच्या किमती 100 कोटी रुपये मागितले होते। त्यावेळी अधिकाऱ्यांनीही स्वतःचे 10 कोटी जोडले आणि 200 कोटींच्या प्रकल्पाची किंमत 310 कोटी रुपये केली असा खळबळजनक खुलासा अजित पवारांनी केला होता। त्याआधी भाजप आणि शिवसेनेच्या युतीचं सरकार होतं, त्यामुळं हा आरोप भाजप शिवसेनेवर केल्याची चर्चा सुरू झाली। इतकंच काय, तर याची फाईल आजही आपल्याकडे आहे असंही अजित पवार त्यावेळी म्हणाले होते। पाहूया दिवंगत अजित पवारांचा तो खुलासा काय होता। मला पत्रकार मित्रांनो, 99 ला ज्यावेळेस आम्ही सरकारमध्ये आलो त्यावेळेस इतकी वेगवेगळ्या प्रकारची प्रकरणं माझ्याकडे आली होती। एकच प्रकरण सांगतो तुम्हाला, महाराष्ट्र कृष्णाखोरे महामंडळ माझ्याकडे दिलेलं होतं। त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल 5 जिल्हे आणि थोडासा धाराशिवचा भाग आणि थोडासा बीडचा भाग ते त्या महामंडळात येत होतं। त्याच्यामध्ये तुम्हाला अजूनही मी रेकॉर्ड दाखवीन, फाईल काही केलेलं नाही। त्यात पुरंदर उपसा सिंचन योजना ही 330 कोटी रुपयाची झालेली होती। मी आल्यावर ती रद्द केली। पुन्हा त्याच्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी सांगितलं, दादा ह्याच्यात गडबड आहे, आणि मी त्याचा पुन्हा नवीन एस्टिमेट करायला सांगितलं। पत्रकार मित्रांनो, 220 कोटी झालं, 220, 330 आणि 220। मी नंतर अधिकाऱ्याला विचार केला, अरे 110 कोटी रुपये कसे काय वाढले? ते म्हणले, आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पार्टी फंड पाहिजे म्हणून त्याच्यात 100 कोटी वाढवण्यात आले, आणि मग हे 100 कोटी वाढवत आहेत म्हणून त्या रिटायर झालेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आमच्याही लोकांनी 10 कोटी वाढवले, असे 110 कोटी वाढवले। पत्रकार मित्रांनो, ह्याच्यातलं एक गोष्ट पण खोटी नाही। मी अजूनही ती फाईल 330 कोटीची मान्यता दिली होती का नव्हती ती दाखवीन। मग मला काहींनी सांगितलं, आता आपण ह्याच्यावर केस करू, अमकं करू। म्हणलं, आता लोकांनी आपल्याला दिलं निवडून, कुठं आता ते उकरत बसतात, जाऊ द्या मरू द्या, आणि मी ते सोडून दिलं। वास्तविक ते काढलं असतं तर अक्षरशः हाहाकार माजला असता, कारण सेक पुरावे होते, सह्या होत्या फाईलवर। 300 कोटींच्या या घोटाळ्याचा हा खुलासा अजित पवारांनी केला होता 13 जानेवारी 2026 रोजी। त्यानंतर अवघ्या 15 दिवसात म्हणजे 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवारांचा विमान अपघात झाला, ज्यात त्यांचा मृत्यू ओढावला। नेमका हाच धागा पकडत संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केलाय। अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याची फाईल आपल्याकडे असल्याचं सांगितल्यानंतर काहीच दिवसात अजित पवारांचा गूढ मृत्यू झाल्याचा दावा राऊतांनी केलाय। ये अजित दादाजी का जो एक्सीडेंट हुआ है उसके ऊपर सवाल तो उठेंगे और उठने भी चाहिए। अजित दादा पवार जैसी एक लीडर, एक बड़ा नेता महाराष्ट्र का जिस प्रकार से
विमान दुर्घटना में उनकी मौत हो गई और जो तथ्य सामने आ रहे हैं, मुझे लगता है उसके ऊपर सिर्फ हम जांच करेंगे, हम रिपोर्ट देंगे, नहीं, कुछ ना कुछ गड़बड़ है। और जिस प्रकार से ये आवाज, ये सवाल अजीत दादा के पार्टी से उठ रहे हैं, ये रहस्यमय है। उनकी मौत जो है वो रहस्यमय है। कुछ तो हुआ है पर्दे के पीछे। अजीत दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूं। फिर अजीत दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजीत दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई। ये धमकी थी अजीत पवार। फिर अजीत पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है। उसके बाद 10 दिन बाद अजीत पवार की रहस्यमय रीत्या मौत होती है। उसका क्या अर्थ है उनका? मुझे तो जस्टिस लोया की याद आ गई कि कुछ कांड किया क्या किसी ने? गडबड है। एकंदरीत अजित पवारांच्या मृत्यूमागं गूढ रहस्य असल्याचे विधान राऊतांनी केले। विशेष म्हणजे सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्यासाठी दिल्लीत गेलेल्या राऊतांनी हा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे। आता संसदेत हा दावा चर्चेला येतो का हे पाहावं लागेल। सोबतच अजित पवारांच्या विमान अपघाताचं खरं नेमकं कारण काय याची तपासातून काय माहिती येते ते पाहणंही महत्त्वाचं आहे। पण या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राइब करा। धन्यवाद।